लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आज या पवित्र भूमीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भव्य दिव्य कीर्तन महोत्सव तथा श्री भागवत गाथा याचा अखंड परिणाम सप्ताह जो या ठिकाणी करण्यात आला, तसंच आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक हबप झगडे महाराज यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. त्यांनी जसं सांगितलं, काही महिन्यांपूर्वी ते स्वतः नाहीतर त्यांच्या अनुयायांच्या माध्यमातून अजितदादांपर्यंत ते पोहोचले. अजितदादांशी चर्चा झाली. अजितदादांना विनंती केली की आपल्याला या कार्यक्रमाला यावं लागेल. जे मला इथं असणाऱ्या लोकांनी सांगितलं, दादाने शब्द दिला होता, कुठल्या तरी एका दिवशी मी येणार म्हणजे येणार. पण आज दादा आपल्यात नाही, पण दादा येणार होते हे ध्यानात ठेवलं. पण तसंच दादा एक लोकनेते होते आणि त्यामुळे आपण जर बघितलं असेल, भगवंताबरोबर इथं अजितदादांचा सुद्धा फोटो ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त सुद्धा या कार्यक्रमाचं इथं आयोजन नियोजन करण्यात आलं. पवार परिवाराला एक व्यक्ती म्हणून मी झगडे महाराजांचं इथं ऋण व्यक्त करतो की आपण स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम इथं ठेवला. कारण का पवार परिवाराचं हे म्हणणं आहे की आज जो आपला महाराष्ट्र एकसंघ आहे, तो जर कोणामुळे असेल तर फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामुळे आहे आणि संतांच्या विचारामुळे. त्यामुळे इथं सुद्धा आपण विविध गावातून या कार्यक्रमासाठी एकत्रित आलेला आहात. मला असं कळतं की 7-7:30 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल, पण तरी सुद्धा अध्यात्माचं ज्ञान मिळावं, अध्यात्म आपल्याला समजावं, अध्यात्माच्या माध्यमातून संतांचे विचार हे आपल्याला आत्मसात करता यावे, म्हणून 1 तास आधीच तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. जेव्हा एखादा व्यक्ती चांगला कार्यक्रम घेत असतो, प्रामाणिकपणे एखादा कार्यक्रम घेत असतो, तेव्हा सामान्य लोकांचा प्रतिसाद हा मिळतच असतो. आणि हबप झगडे महाराज यांचं कार्य हे आपल्याला माहितीच असावं, खूप मोठं आहे. या परिसरामध्ये लोक त्यांना ओळखतातच, पण फक्त याच परिसरातले लोक ओळखतात असं समजून चालणार नाही. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणारे जे कोणी मान्यवर आहेत, जे कोणी विठोबारायांचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात, त्या सर्वच लोकांना झगडे महाराजांचं कार्य आणि त्यांचा संघर्ष त्या ठिकाणी तिथं माहिती आहे. त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या या पवित्र भागातून, सासवड या शहरातून, आपल्या शिरोमणी संत श्री सावता महाराज यांच्या समाधीपर्यंत एक वारी सुरू केली. खरं तर अशी कधी वारी आम्ही ऐकली नव्हती, पण कुठं ना कुठं तरी आपल्याला प्रयत्न करावा लागतो, विचार करावा लागतो, मांडावा लागतो, त्याच्यावर एक चर्चा व्हावी लागते. ती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी झाली असेल, असं आपल्याला करता येईल का, जाता येईल का? पण एखादा चांगला विचार जर कोणी मांडला असेल तर त्याला समाज आणि लोक हे पाठिंबा देतात. म्हणून सातत्याने गेले 8 वर्ष ही वारी आपल्या पवित्र आरण ठिकाणापर्यंत तिथं सुरू आहे. बरेच सामाजिक आणि आध्यात्मिक कामं त्यांच्या माध्यमातून इथं होत असतात. त्यांना हबप परांदे महाराज असतील व इतरही सर्व मान्यवर हे मदत करत असतात. खरं तर यादी मोठी आहे की अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, जे या कार्याला इथं नक्कीच त्या ठिकाणी मदत करत असतात. जसं महाराजांनी सांगितलं तसं दत्त महाराज इथं विश्रांतीसाठी येत होते असं सांगितलं जातं. आणि महत्वाचं काय, सांगितलं गेलं तरी लोकांच्या मनामध्ये काय, लोक एखाद्या मंदिरामध्ये आल्यानंतर लोक ज्या पद्धतीने सकारात्मक विचार करतात, म्हणून त्या मंदिराची ताकद वाढत जाते.
आणि अनेक वर्षांपासून इथं लोक येत असल्यामुळे आणि चांगल्या विचाराने इथं दर्शन घेत असल्यामुळे देवासमोर नतमस्तक होत असल्यामुळे या भूमीची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. ज्ञानोबांच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती आहे, इथं पवित्र त्यांच्या ज्या पादुका येतात त्यांचं स्नान या पवित्र नदीमध्ये तिथं केलं जातं. मी सुद्धा अनेक वेळा इथं आलोय, दर्शन घेतलेलं आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाची ताकद ही फार मोठी आहे. तुम्ही जग बघा, तुम्ही कितीही मोठे व्यावसायिक व्हा, तुम्ही राजकारणामध्ये कितीही मोठं व्हा, पण पुढे जर जायचं असेल तर वारकरी संप्रदायाचा विचारच मनामध्ये ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.